उद्यापासून नाशिक जिल्ह्यामध्ये कांद्याची खरेदी विक्री ठप्प राहणार आहे। जिल्ह्यामधील लासलगाव, पिंपळगाव या मुख्य बाजारपेठांमध्ये व्यापाऱ्यांनी दिवाळीची सुट्टी घेतली आणि त्यामुळे कांद्याची खरेदी विक्री ही आठवडाभर बंद असेल। बाजारपेठेमधील या सूचनांमुळे कांद्याची आवक वाढली असून त्यामुळे कांद्याचे दर पुन्हा कोसळले। ऐन दिवाळीमध्ये शेतकऱ्यांना 8 रुपये किलो दराने कांदा विकावा लागतोय, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पाहायला मिळते। तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी योगेश खरे। योगेश, दिवाळी निमित्ताने व्यापाऱ्यांनी सुट्टी घेतलेली आहे, मात्र शेतकऱ्यांची चिंता वाढली कारण कांद्याचे दर पुन्हा कोसळलेत। आवक मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे, कारण की शेतकऱ्यांना दिवाळीसाठी पैसा हवा आहे। जो काही थोडाफार कांदा त्यांनी चाळीमध्ये ठेवलेला होता त्यातूनच त्यांच्या दिवाळी साजरी करता येणार आहे। दुसऱ्या बाजूला अतिवृष्टीमुळे जी काही हातची पिकं होती ती गेलेली आहे, मोठा खर्च मोठ्या प्रमाणात झाला आहे आणि दुसऱ्या बाजूला कर्जफेडीची चिंता सुद्धा त्यांना आहे। त्यामुळेच आवक ही मोठ्या प्रमाणात नाशिक जिल्ह्यातल्या बाजार समित्यांमध्ये आपल्याला दिसून येते आणि परिणामी दर कमी झालेले आहेत। दर जवळजवळ 7 ते 8 रुपये किलोने शेतकऱ्यांना कांदा विकावा लागतो आहे। जर आपण परिस्थिती बघितली तर उद्यापासून 7 दिवस सातत्यानं कांदा खरेदी ही बंद असणार आहे। दीपावलीची सुट्टी या बाजार समित्यांना असणार आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांचा कांदा खराब होऊ नये, कदाचित पाऊस पडला येणाऱ्या काळामध्ये तर अजून तो खराब होऊ शकतो, म्हणून शेतकरी धास्तावला आहे। धन्यवाद योगेश सर दिलेल्या माहितीसाठी।